नमस्कार, मी डॉक्टर संगीता हिलिंग टच या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपण मागील भागामध्ये मोटिवेशन किंवा प्रेरणा याविषयी थोडंसं बोललो. पण हे सगळं असूनही जरी आपल्याला इच्छा असूनही काम करायचं तेवढं उत्साह नसेल, तर काय होऊ शकतं हे आज आपण या भागात बघणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला छान प्रेरणा मिळते, सपोर्ट करणारी लोक असतात, स्वतःची इच्छा असते, आपल्याकडे तेवढं एज्युकेशन असतं, पण आपल्याला ते काम करण्यामध्ये कधीच उत्साह नसतो किंवा आपण सुरुवात करतो किंवा त्याचं प्लॅनिंग करतो डोक्यामध्ये, पण कृती करताना त्रास होतो किंवा तेवढा उत्साहाने, आनंदाने, समाधानाने आपण ते काम सुरुवात करू शकत नाही किंवा त्याचा एंडही करू शकत नाही. तर हा उत्साह नसणं, करण्याची ताकद नसणं, यासाठी काही शारीरिक आणि मानसिक कारण आहेत. त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया की शारीरिक कारण. उत्साह किंवा नसणं, उत्साहाची कमतरता असणं किंवा खूप सारा आळस असणं ह्याची शारीरिक कारणं बरीचशी आहेत. अगदी बेसिक कारण आपण घेतलं तर महिलांच्या बाबतीत बघितलं किंवा अगदी पुरुषांच्या बाबतीतही बघितलं की काही शारीरिक आजार असतात. म्हणजे छोट्या आजारापासून मोठ्या आजारापर्यंत. त्यात अगदी एच-बी म्हणजे हिमोग्लोबिन जरी एखाद्या महिलेचं कमी असेल, मुलीचं कमी असेल, ती खूप अभ्यासू असेल, पण तिचं एच-बी कमी असेल, तर मग अभ्यास करताना तेवढंसं लक्ष लागत नाही किंवा थोडासा अभ्यास केला की कंटाळा येतो, झोपावंसं वाटतं, विश्रांती घ्यावीशी वाटते. तेवढा अभ्यासामध्ये उत्साह येत नाही. म्हणजे हे सगळं बुद्धी आहे, इच्छाशक्ती आहे असं असूनही एच-बी डाऊन असल्यामुळे असं होऊ शकतं. त्याचबरोबर थायरॉईडसारखे आजार, ज्याच्यामध्ये आपल्याला रोज गोळी घ्यावी लागते काही जणांना. काही जणांचा बीपी हाय लो होतो. म्हणजे ज्या पद्धतीचा थायरॉईड असतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात आणि मूड स्विंग्स होतात त्यामध्ये काही जणांचे. त्यामुळे सुद्धा थायरॉईडमुळे सुद्धा आपल्याला उत्साह कमी दिसतो आणि मग आपल्या त्याच्या कामावरती किंवा चांगलं काम करण्यावरती पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकत नाही. परत डायबिटीज म्हणजे शुगर किंवा ब्लड प्रेशर असे जे वर्षानुवर्ष चालत आलेले डिसीजेस किंवा काही क्रोनिक डिसीजेस आहेत, काही असाध्य आजार आहेत, जसं की कॅन्सर असू शकतो, HIV असू शकतो, ज्यासाठी आपण सतत डॉक्टरांकडे जातो, सतत ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि मग त्या चक्रामध्ये आपण बऱ्याचदा हरवले जातो आणि मग आपली जी इच्छा असते, आपली जी स्वप्न असतात, त्याच्यामध्ये तेवढासा उत्साह राहत नाही. यामध्ये बरीचशी शारीरिक कारण असतात, कारण त्याच्या काही गोळ्या औषधं चालू असतात, किमोथेरपी चालू असते काही आजारांमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा शारीरिक परिणाम होऊन आपल्याला शारीरिकदृष्ट्या उत्साह वाटत नाही. कारण मग थोडंसं काम करायला लागले की कुठे हातपाय गळून गेल्यासारखे वाटतात, मानसिक लेवलला उत्साह राहत नाही किंवा गोळ्यांचा काही परिणाम होतो, त्यामुळे गुंगी आल्यासारखं, झोप आल्यासारखं सुद्धा होऊ शकतं. अशी जशी शारीरिक कारणं आहेत, तशीच मानसिक कारणं पण आहेत. मानसिक कारणांमध्ये डिप्रेशन सारखे आजार, जसं मायनर डिप्रेशन, मेजर डिप्रेशन, मूड स्विंग्स, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, अँक्झायटी डिसऑर्डर. म्हणजे आपल्या कामात उत्साह आहे, पण कशाची तरी बॅक ऑफ द माइंड काळजी आहे, कशाची तरी भीती आहे, लाईक फोबिया आहे कशाचा तरी. आणि ह्या सगळ्या मानसिक कारणामुळे बऱ्याचदा आपल्याला उत्साह त्या कामांमध्ये राहत नाही किंवा जे 100% आपल्याला कॉन्सन्ट्रेशन त्या कामामध्ये पाहिजे ते होऊ शकत नाही. अशी मानसिक कारणं पण यामध्ये आहेत. त्याचबरोबर काही ड्रग ॲडिक्शन असू शकतं, काही जणांना व्यसन असू शकतं किंवा काही काम आपण उत्साहाने काही करायची इच्छा दाखवली, मनामध्ये असली आणि ते करायला गेल्यानंतर आपलं लक्ष दुसरीकडेच डायव्हर्ट होतं. ज्या कामामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन हवे ते होत नाही आणि ते डायव्हर्ट होण्यासाठी ही ॲडिक्शनची हिस्ट्री पण असू शकते, की लहानपणापासून कशाचं तरी ॲडिक्शन आहे किंवा टीनेजरपासून म्हणूयात आपण. कुठल्याही प्रकारचं व्यसन असू शकतं, म्हणजे सबस्टन्स अब्यूज म्हणूयात किंवा आता स्क्रीनचं पण, म्हणजे आपण रील बघतोय आणि मग आपलं जे काम आहे ते विसरून गेलं, म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा पण अभाव त्याच्यामध्ये असू शकतो. हे सगळी सायकोलॉजिकल कारणं आहेत. त्याच्यामध्ये अजून एक सायकोलॉजिकल मेन कारण आहे की रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात, म्हणजे घरातले प्रॉब्लेम. अशा पद्धतीची जशी शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही कारणं ह्यामध्ये असू शकतात, छोट्या कारणांपासून मोठ्या कारणांपर्यंत. त्यामुळे आपल्याला कामामध्ये उत्साह न वाटणं, उत्साहाचा अभाव असणं किंवा खूप मोठ्या प्रमाणावर आळस येणं, कामाची सुरुवात करता न येणं, कधी-कधी सुरुवात केल्यानंतर त्याचा मध्य न गाठता येणं आणि एंडही न करता येणं, अशा गोष्टी होऊ शकतात आणि मग आपण बऱ्याचदा ती कामं अर्धवट सोडून देतो. आणि म्हणूनच ह्या दोन्ही शारीरिक आणि मानसिक कारणांवरती मात करायची असेल, आपला उत्साह वाढवायचा असेल, तर आपलं जे काही डायग्नोसिस झालंय त्याच्या रिलेटेड व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं, ती मेडिसिनल ट्रीटमेंट असेल, कोणत्याही पॅथीची असेल, ती
अगदी प्रामाणिकपणे घेणं आणि त्याचबरोबर ऑक्झिलरी लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे जसं की व्यायाम, आहार आणि उत्साह वाढवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणं, त्यासाठी सेल्फ मोटिवेटेड राहणं, ह्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. काही वेळेला हे सायकॉलॉजिकल आजार असतील, फिजिकल आजार असतील, ते आपल्याला ॲक्सेप्ट करून असं जीवन जगण्यासाठी आणि ते जीवन सुधारण्यासाठी काही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने मोटिवेटेड व्हावं लागतं. त्यासाठी आपण वाचनाचा आधार घेऊ शकता, चांगला व्यायाम करू शकता, मेडिटेशन करू शकता आणि या सगळ्यातून तुमची इच्छाशक्ती जर जबरदस्त असेल, तर नक्की ह्या दोन्हींवरही मात करून तुम्ही तुमची स्वप्न नक्की पूर्ण करू शकता आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही कामात उत्साही राहायचं असेल, तर ह्या सगळ्या कारणांवर मात करायची असेल, तर ही कारणं रूल आउट करणं, त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं आणि अशा पद्धतीने हळूहळू उत्साह वाढवणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. पण त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.